तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मेघे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा करतोय सध्या शिक्षणासंदर्भामध्ये राज्यामध्ये वेगळे शिक्षण धोरण आणलं जातं. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी मग शासकीय धोरण असेल किंवा राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं काय धोरण असतं का, याच अनुषंगाने अनेक विद्यार्थी जे आहेत भारतातून बाहेर परदेशामध्ये जात असतात. आपला मुलगा किंवा उच्च शिक्षण घ्यावं या दृष्टीने पालक जे आहेत ते प्रयत्न करताना दिसून येतात. अशाच नवी मुंबईतले ज्येष्ठ पत्रकार दिनेश पाटील यांचे चिरंजीव जे आहेत ते परदेशामध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परदेशामध्ये नेमकी काय शिक्षणाची अवस्था, परदेशामध्ये कशा प्रकारे शिक्षण दिलं जातं, व भारतातली मुलं परदेशामध्ये का जातात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सिद्धार्थ दिनेश पाटील सर, स्वागत आहे विकासनामध्ये. खरं तर तुमच्या वडिलांना मी ओळखतो. वडिलांनी कष्टातून वर इथपर्यंत येत एक मुलगा म्हणून तुम्हाला परदेशामध्ये पाठवलाय, कसं पाहताय? खरं तर त्यांचे खूपच आभार. म्हणजे त्याला खूप मेहनत लागते, मनाची तयारी पण लागते की मुलाला असं लांब पाठवणं. आणि परदेशात जाणं म्हणजे हे खूप गर्वाची गोष्ट आहे. म्हणजे गर्वाची म्हणजे की इथं सध्या तरी समजा मला सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये समजा घुसायचंय, तर त्याला जे भारतात एज्युकेशन अवेलेबल आहे त्याने घुसणं ते खूपच कठीण होतं. समजा तुम्ही घुसले जरी तरी तुम्हाला ती पायरी चढायला खूप जास्त वेळ लागतो. पण तेच शिक्षण समजा परदेशातून घेतलं तर जे आपण तिकडं राहून 5 वर्षात शिकू शकतो तीच गोष्ट समजा भारतात शिकायला एक 10 वर्ष लागतील. कारण म्हणजे टेक्नॉलॉजी आपल्यापेक्षा पुढे जरा. हो, तिकडं पण अशी पद्धत आहे की समजा कंपनीमध्ये काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी तर त्याच्यावर अमेरिका काम करणार, आणि मग जी जुनी टेक्नॉलॉजी आहे किंवा ज्या टेक्नॉलॉजीला आता एवढं महत्व नाही ती मग ती इंडिया, UK अशा देशामध्ये ते प्रोजेक्ट पास करतात. पण तू परदेशात, तुला काय वाटलं, भारतामध्ये आपल्याकडे शिक्षण आहे, व्यवस्था आहे का, मग परदेशातलं शिक्षण बरं असं काय? मी असं म्हणेल की भारतात थिओरिटिकल नॉलेज खूप चांगलं आहे, पण प्रॅक्टिकल नॉलेजची जेव्हा वेळ येते तेव्हा भारताकडे ते प्रॅक्टिकल नॉलेज देणं एवढं हे क्षमता नाही आता. म्हणजे ती आपल्याला वाढवायला पाहिजे. पण परदेशात गेल्यावर तो एक चांगला अनुभव भेटतो की प्रॅक्टिकल नॉलेज, थिओरिटिकल तर भेटतेच पण प्रॅक्टिकल पण खूप चांगलं भेटते. तू सध्या परदेशामध्ये कुठलं शिक्षण, इलेक्ट्रॉनिक सध्यामध्ये कशामध्ये करतोय, काय भविष्यामध्ये संधी मिळू शकतात त्या क्षेत्रामध्ये? मी आता स्पेशलायझेशन करतोय सेमीकंडक्टर्स मध्ये. त्याच्यात चिप डिझाईन करणं, चिपला व्हेरिफिकेशन करणं. त्याच्यात हे जे पण मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये जे चिप्स जातात AI साठी वगैरे, ते सगळे मी डिझाईन आणि व्हेरिफिकेशन या क्षेत्रात आहे. परदेशानंतर गेल्यानंतर पहिला अनुभव कसा होता? तू आता घरी आल्यानंतर व्हिडिओ आम्ही पाहिला, घरच्यांनी स्वागत केलं. पण परदेशामध्ये कसं, भारतातलं वातावरण, परदेशातलं वातावरण, एक मतदार, एक नागरिक, एक भारतवासी आहे, कसं पाहतो तिकडे परदेशाकडे तू? परदेशात मला गेल्या फक्त काही काळ फक्त ऍडजस्ट होण्यात टाइम लागला. तिकडचं जेवण, मग सगळे नवीन मित्र, नवीन वातावरण असं. पण वातावरणाच्या दृष्टीने मला खूप बरं वाटलं, कारण मला इथं युजली पॉल्युशनमुळे की काय असं थ्रोट इन्फेक्शन किंवा असं दर 2-3 महिन्यात तो त्रास असायचा. पण तिथं गेल्यावर मला 1.5 वर्ष तो एकदाही त्रास झाला नाही. तर वातावरणाच्या दृष्टीने मला तो खूप बरं वाटलं. पण मग घरचं कोण जवळ नव्हतं, मग काही वर खाली काही झालं तर स्वतःच सांभाळावं लागायचं, स्वतःची काळजी घ्यायची, स्वावलंबन राहण्याचा प्रयत्न झाला. हो. ती पण त्या परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये तू सध्या शिक्षण घेतो, तिकडे भारतामध्ये तिथली मुलं किंवा तिथला कल्चरल असं एकत्र येऊन वगैरे संघटना किंवा आपण म्हणतो आपल्या भारतातली लोक आहेत असं एकत्र समूह किंवा असं काय आहे का तिकडे? हो, तिकडं ही गोष्ट एक चांगली आहे खूप, की तिकडं जे पण भारतीय लोक आहेत ते त्यांचे स्वतःचे क्लब आहेत. मग त्या क्लबमध्ये ते स्वतःच मोटिवेशन घेऊन काही ना काही कार्यक्रम ठेवतात. आणि जे तिथले लोक आहेत त्यांना पण आपले दिवाळी, होळी हे सण खूप आवडतात. मग ते स्वतःहून ऐकलं की हा, हे लोक क्लबला काही सभासद व्हावं लागतं किंवा काय फ्री मध्ये किंवा कसं पद्धती? काही क्लब असे मेंबरशिप बेसिसवर चालतात की तुम्ही वर्षाला मेंबरशिपचे पैसे द्या, आणि काही क्लब हे मुलांचे जे क्लब असतात ते फ्री असतात. ते मग सगळे सोबत या, आपण सगळे सोबत साजरे करू अशा टाईपचे क्लब असतात. साधारणपणे परदेशामध्ये आपल्या भारतातलं शिक्षण आणि परदेशातलं शिक्षण याचा तफावत काय? म्हणजे किती शिक्षणाचा खर्च तुला अमेरिकेमध्ये लागतो
भारतामध्ये किती अपेक्षित होता? शिक्षणाचा खर्च तसं तर खूप आहे, पण मग एक गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला शिक्षण घेऊन अमेरिकेतच नोकरी लागली तर तो शिक्षणाचा खर्च सहज निघून जातो. ती एक चांगली गोष्ट आहे. आपण बघताना आपल्याला वाटतं की अरे खूप जास्त खर्च होतोय. ते असं आहे की आपण जेव्हा भारतातले रुपये अमेरिकेत खर्च करतो ते खूप जास्त वाटतात, पण आपण अमेरिकेतला डॉलरमध्ये अमेरिकेत खर्च केला तर मग ते बरोबर असतं. मग त्या हिशोबाने मला वाटतं जेव्हा ते एक इन्व्हेस्टमेंट आहे ज्याची रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट खूप चांगली भेटते. ओके. पण साधारणपणे तुला अनुभव कसा होता? कसं वाटलं? म्हणजे साधारणपणे पहिल्यांदा तू भारतातून गेला, मग तिथली सिस्टीम, कारण शेवटी भारतामध्ये आपल्याकडे नियम पाळले जात नाहीये. हम्म. परदेशामध्ये मग ट्रॅफिकची समस्या असेल किंवा इतर सगळ्या समस्या आहेत, मग त्या ऍक्सेप्ट करताना मनाला किती त्रास झाला? त्रास नाही झालं, ते आता सगळं डिसिप्लिनच होतं म्हणून ते ऍक्सेप्ट करायला पटपट गेलं, कारण त्यांचं ठरलंय असं होणार तर असंच होणार आहे, त्याच्यात काही दुसरा पर्याय नाहीये. पर्याय नाही. मग ते सरळ आणि सोपं होतं समजून घ्यायला. ओके. पण परदेशामध्ये आता तू हॉस्टेल असेल किंवा मग तसे सुविधा कशा पद्धतीच्या आहेत? कारण प्रत्येकाची परिस्थिती सेम नसते किंवा गरीब परिस्थितीतून काही लोक जातात. मग हॉस्टेल आहेत का? मग तिथे पायाभूत सुविधा मुलांसाठी भारतातल्या काही वसतिगृह आहेत का? किंवा मग एखाद्या घरामध्ये किंवा भाड्याने फ्लॅट घ्यायचा असेल, तिथलं रेंज काय, तिथलं रेट काय आहे भाड्याचं साधारणपणे? तिथं असं मी जेवढं बघितलंय, जर हॉस्टेलमध्ये राहणं म्हटलं तर ते जास्त महाग पडतं आणि हॉस्टेलमधलं म्हटलं की जेवण पण त्यांचंच, आणि त्यांचं जेवण म्हणजे पिझ्झा बर्गर, त्याने एकतर पोट भरत नाही, म्हणून बरेच भारतीय पोरं रूम घेऊन राहणं प्रेफर करतात. मग ऍडजस्टमेंट म्हणजे की एका रूम मध्ये मग कधी कधी 4 जण राहतात, 5 जण राहतात, 6 जण पर्यंत राहतात. मग ती एक ऍडजस्टमेंट असतं. आणि पण याचं साधारणपणे इथलं जेवण आणि तिथल्या जेवणामधले काय तफावत तुला काय आढळते? जेवणाचं म्हटलं तर आपल्याकडची तिखट मिरची किंवा तिखट जेवण ते तिकडं अजिबात भेटत नाही. तिकडचं जेवण फिक्क असतं, हे तर महाराष्ट्रीयन माहिती हॉटेल आहे. वगैरे असं काय किंवा भारतातलं फूड वगैरे असं काय? तिथं मी एक गोष्ट बघितली की तिकडं साऊथ इंडियन हॉटेल खूप जास्त आहेत महाराष्ट्रापेक्षा. फक्त ठराविक शहर इडली डोसा वगैरे उत्तप्पा आहे भरपूर मिळेल, पण वडापाव क्वचित मिळेल, असं आहे. पण आहेत महाग आहेत पण आहेत. ओके. पण तू आता इंजिनिअरिंग होतो इलेक्ट्रॉनिक मध्ये, पुढे काय व्हायचं बाबा? हे पुढे उच्च शिक्षण झाल्यानंतर पुढे ध्येय काय असं? पुढं माझं ध्येय हेच आहे की सेमीकंडक्टर्स, चिप डिझाईन आणि व्हेरिफिकेशन मध्ये याच्यात असं मास्टर छान एक्सपिरियन्स आलं, मास्टर्स आलं की परत भारतात येऊन माझी अपेक्षा आहे की ज्या दृष्टिकोनाने भारताच्या सेमीकंडक्टर परदेशामध्ये उच्च शिक्षण घेतो, मग भारतात येण्याची गरज काय तुला? पॅकेज तर त्या भारतापेक्षा तिथं जास्त मिळू शकतो. पॅकेज जास्त मिळू शकतो, पण असं आहे की तिकडे गेल्यावर एका पॉइंट नंतर एकटंच राहायचंय. मग मला आवडतं की घरच्यांबरोबर राहायला, माझी फॅमिली जवळ असले, हाकाच्या अंतरावर असला तरी चालतं. आणि ज्या दृष्टीने आता सेमीकंडक्टर इंडस्ट्रीची वाढ होतीये भारतात, तर मला अपेक्षा आहे की 5-10 वर्षानंतर मला चांगले चान्सेस भेटायला हवेत परत यायला. ओके. पण भारतामध्ये जर आपण विचारतो स्कॉलरशिप काय आहे का विद्यार्थ्यांसाठी? प्रत्येकाची परिस्थिती नसते, तर भारत सरकार किंवा राज्य सरकार किंवा वेगवेगळ्या सामाजिक संस्था अशा काही मुलांना मदत करतायत का? मला तरी काही असं दिसून नाही आलं, पण अमेरिकेतली सरकार जी त्यांची युनिव्हर्सिटी असते ते त्यात बऱ्यापैकी तुम्हाला स्कॉलरशिप्स वगैरे भेटतात काही. ओके. हा, स्टुडंटसाठी. ओके. शेवटच्या प्रश्नाकडे आपण जातोय. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काय करावं अमेरिकेत, असं तुला जर विचार झाला, कारण तू आता अमेरिकेमध्ये सध्याचं शिक्षणाचं निमित्त झालं, पण एखाद्याला यायचं असेल तर तू मार्गदर्शन काय करशील किंवा त्यांच्यासाठी एक संस्था किंवा साधारणपणे मदतीला कसा धावू शकतो? पहिली गोष्ट तर कष्ट भरपूर आहेत, मग ती तयारी असायला पाहिजे. आणि जर माझ्याकडून मदत करायला हवी तर कोणताही जर मुलगा अमेरिकेत येत असेल तर त्याचं कम्प्लिटली गायडन्स, मेंटरशिप किंवा त्याला कुठं राहायची गरज जरी असेल आणि मी तिकडे असेल तर सगळी मदत मी ऍप वगैरे तिथल्या मुलांनी वगैरे असं काढलंय का? सध्या तरी ऍप वगैरे नाहीये, पण एक गोष्ट आहे की व्हॉट्सअपवर भारतीय लोकांचे ग्रुप आहेत प्रत्येक एरियाचे. मग त्या दृष्टिकोनाने ते बरं मदत करतात. सोशल मीडिया एखाद्या आपला मेसेज टाकला, मला इथे गरज आहे, मला इथे या, तर तो ग्रुप असतो का केवळ नावापुरताच किंवा त्याच्यापुरताच ठेवला जातो? आता आमच्या युनिव्हर्सिटीचे जे अल्युमनाय जे भारतीय होते ते लोक काही सणासुदीला घरी बोलवतात, मग घरच्यांबरोबर ते जेवण वगैरे असतं, मग काही गरज लागली तर त्यांचा फोन तुम्हाला स्वतः बोलवतात? हो, स्वतः बोलवतात, घ्यायला येतात. ओके. गाडी घेऊन घरी सोडतात पण. ओके. त्यांना पैसे जेवणाचे वगैरे काहीच नाही, त्यांना आवडीने करतात. त्यांची पूर्ण फॅमिली असते, मग ते गाडी होतात आपण किंवा ते करून घेतात का तुम्हाला? हो, तिकडचे जे
भारतीय आहेत, मूळ भारतीय, हा मूळ स्थायिक भारतीय, झालेले. स्थायिक झालेले, हा. त्यांना मी हे बघितलंय की त्यांना जर दिसलं की कोण आपल्यासारखंच आलेलं आहे तर ते नक्की मदत करतात. ओके. हा. हे होते सिद्धार्थ पाटील. त्यांनी दिलखुलास आपल्याशी चर्चा केलेली आहे. शिक्षणासंदर्भामध्ये काय करावं, भारतातली सिस्टीम काय, परदेशातली सिस्टीम काय आणि मुलांसाठी नेमकी काय असल्या पाहिजे सुविधा, याच दृष्टीने तुला खूप खूप शुभेच्छा पुढील शिक्षणासाठी. हे होते सिद्धार्थ पाटील. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.